स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय। एक आमचे नीरज आणि अमोल म्हटल्यानंतर आमचे जुने अष्टपैलू क्रिकेटपटू आहेत। आज आम्हाला विश्वास बसत नाहीये की आमचे हे दोन खेळाडू आमच्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून या स्पर्धेचं भव्य आयोजन केलं गेलंय। लिओ स्पोर्ट्स उल्वा अर्थातच आयोजक अमोल नीरज स्पोर्ट्स उल्वे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे। त्याच्या अगोदर आम्ही देणगीदारांची नावं वाचत आहोत ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये खूप मोठा मोलाचा हातभार लावलाय। ते म्हणजे आराध्य मेन्स वेअरचे मालक आणि या संघाचे कॅप्टन श्री सुदर्शन पाटील यांच्याकडून तब्बल 35,000 रुपयाची देणगी डोनेशन मिळालं आहे। त्यांचा आम्ही खराच आभार मानत आहोत। त्यानंतर या सर्व ज्या ट्रॉफी आपण बघत आहोत त्या ट्रॉफी आम्हाला दिल्या गेल्या आहेत। कैलासवासी मोरेश्वर द्वारकानाथ पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव अर्थातच दीपक मोरेश्वर पाटील दीपक दादा यांच्या माध्यमातून या सर्व ट्रॉफ्या दिल्या गेल्यात। त्यांचा आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आणि आभार मानत आहोत। त्यानंतर काँग्रेस पनवेल तालुका सरचिटणीस मान्य श्री नरहरी गणपत मडवी यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं डोनेशन दिलं गेलं आहे। त्यांचं पण आम्ही आभार मानत आहोत। त्यानंतर अनुष्का गणेश मडवी यांच्याकडून 5,000 रुपये, क्षितिज राजेंद्र पाटील यांच्याकडून 5,000, शुभम तुलसीदास मडवी यासकडून संपूर्ण चेंडू या स्पर्धेसाठी पुरवले गेलेत। त्यानंतर सुरेश ठाकूर कडून 2,000, प्रेमनाथ मडवी 1,000, नामदेव पाटील 1,500, प्रशांत मात्रे 1,000 आणि कैलासवासी रामनाथ बाळाराम नाईक यांच्या स्मरणार्थ भूषण रामनाथ नाईक यासकडून 10 बॉक्स पाण्याची व्यवस्था केली गेली। त्यानंतर श्री राहुल बाबूराव पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष उल्वेनोड यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं डोनेशन मिळालंय। सुरेंद्र दामोदर पाटील यांच्याकडून 1,000, प्रसाद पाटील यांच्याकडून 1,000, त्यानंतर वसंत शेठ मडवी यांच्याकडून 5,000, दत्तात्रय बाळकृष्ण पाटील यांचा नातू युवान सागर पाटील यांच्याकडून 5,000, चेतन संजय पाटील 3366 यांच्याकडून 3,000, प्रदीप हरिभाऊ पाटील 2,000 आणि सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे विद्यमान चेअरमन सन्माननीय श्री शरद दत्तात्रय खारकर यांच्याकडून 5,000, त्यानंतर एलेंगन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विजय शेठ खारकर यांच्याकडून 5,000 रुपये, जयवंत अनंत पाटील 2,000, नारायण काका मडवी 1,000, संदीप ठाकूर 3,000, सुशील ठाकूर 1,000 आणि मयूर धनाजी पाटील यांच्याकडून 2,000, जगदीश मडवी यांच्याकडून 2,000, भालचंद्र पांडुरंग मडवी 3,500, शशिकांत रघुनाथ पाटील 2,000, सिकंदर पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्याकडून 5,500 आणि शेलगरचे कुशल भगत यांच्याकडून 3,000 आणि एमडी खारकर प्रतिष्ठान यांच्याकडून तब्बल 3,000 रुपये देणगी दिली गेली आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पनवेल रुपेश शेठ पाटील यांच्याकडून 3,000, ऋषिकेश मात्रे 2,000, कचल ठाकूर 1,000, समीर सुरेश पाटील सरपंच वहाल ग्रामपंचायत यांच्याकडून 5,000, मनोज भगत कोंबडपुजे 1,000 आणि शेलगर ग्रामपंचायत उपसरपंच सन्माननीय सचिन गरज यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं डोनेशन आले आहे। तर या सर्व देणगीदारांचा आम्ही पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून खरंच आभार मानत आहोत, कारण त्यांचा असणारा हा मोलाचा हातभार योगदान या स्पर्धेसाठी खूप महत्वाचा होता। थँक्यू व्हेरी मच। पंच बाविस्करांचं स्वागत करायचं आहे, पंचांचा सन्मान करायचा आहे। बाविस्कर आणि म्हात्रे हे दोन्ही पंचांचा इथं सन्मान करायचा आहे। चला पंचांचा स्वागत करायचं आहे, त्यानंतर लाईव्हचा सन्मान करायचा आहे आणि कॉमेंटेटर अक्षय आणि अमित म्हात्रे या दोघांचा पण सन्मान करायचा आहे। चला घ्या पटपट, आता उशीर नकोय। पहिल्यांदा पंचांचा घ्या बाविस्कर सरांचा इथं स्वागत करायचं आहे ज्यांनी आज दिवसभर ही सेवा दिली आहे। त्यानंतर म्हात्रे त्यांचा पण इथं सन्मान करायचा आहे। म्हात्रे सर, बाविस्कर सर दोघांचा इथं सन्मान होतोय। पुष्पगुच्छ आणि या अमोल नीरज 11 स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे। आपण लाईव्ह मध्ये बघू शकता, पीटीसी लाईव्ह
तर आज व्यासपीठावरती आमचे दीपकदादा पाटील आहेत, राजेंद्र पाटील, त्यानंतर नरहरी मडवी, शरदत्ता ते खारकर, विजयशेठ खारकर, सर्व मान्यवर इथं उपस्थित आहेत. नारायणकाका मडवी, जयवंत पाटील पाहुणे इथं उपस्थित आहेत. त्यानंतर नितीन म्हात्रे यांना पण विनंती करतो आपण या व्यासपीठावरती, तुळशीदास मडवी, धर्मा मडवी जे पाहुणे आहेत उलव्याचे आमचे, तर सर्वांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे, कारण ही स्पर्धा खूप मोठी होती आणि स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पडली आहे. या स्पर्धेचे प्रथम क्रमांक 20,000 होते, द्वितीय 10, तृतीय 5,000 असं हे बक्षीस होतं या स्पर्धेमध्ये. यावरती प्रशांत म्हात्रे, माजी सरपंच उपसरपंच ओलवे ग्रामपंचायत, त्यांनी पण वरती यायचंय. त्यानंतर केडीएम डेकोरेटर्स दत्ता गोविंद मडवी यांचा इथं सन्मान करायचा आहे, त्यांनी पण इथे दत्ता गोविंद मडवी. काय जबरदस्त, आता असते असते त्याला पण समजायला लागलाय. तो पहिला हल्दी लग्न साखरपुड्यांचा ऑर्डर घ्यायचा, आता आयडिया आली आहे की मॅचेस असल्यावर क्रिकेटला कसा मांडव पाहिजे, काय स्टेज करायचं आहे, एकदम परफेक्ट. आणि उलवे गाव कपला जरा अजून चांगला करायचा आहे आणि थोडा सहकार्य करायचा आहे, पैशामध्ये पण कटोती करायची आहे. गाव कप आहे. चला चला, कॉमेंटर सन्मान होतोय अमित म्हात्रे आणि आता अक्षयचा सन्मान करायचा आहे. काय मस्त कॉमेंट्री केली दिवसभर अक्षय आणि अमितने, अगदी मंत्रमुग्ध करून सोडले सर्वांना, त्यांचा सन्मान होतोय. शुभम मडवी आणि त्याच्या शुभास्ते तो सन्मान होत आहे. चला तर लाईव्ह केदी दत्ता गोविंद मडवी यांचा घ्या, दत्ता गोविंद मडवी यांचा सन्मान करा. आणि त्यानंतर लाईव्ह केतन दलवी, चला त्याचा पण सन्मान करायचा आहे. आणि मग आता आपण बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत. कैलासवासी अमोल मुरलीधर पाटील आणि कैलासवासी नीरज नितीन म्हात्रे या दोघांच्या स्मृतीप्रित्यर्थ अर्थातच त्यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन. नीरज मांडल्यानंतर या लिओ संघाचा उत्कृष्ट गोलंदाज आणि अमोल देखील या संघाची बांधणी केली, या दोघांच्या स्मृतीचं अभिवादन करून या स्पर्धेचं आज खऱ्या अर्थानं उद्घाटन सकाळी ठीक 10:30 वाजता झाला आणि त्यानंतर ही स्पर्धा व्यवस्थित देशात संपन्न झाली आहे. आणि सर्व पाहुण्यांनी ज्या स्पर्धेला खऱ्या अर्थानं हातभार लावलाय त्या मान्यवरांचा आम्ही खरंच खूप खूप आभारी आहोत. चला सर्वप्रथम मला वाटतं आपण क्षेत्ररक्षण मॅन ऑफ द मॅच केतन दलवीचा सहकार घ्या. पीटीसी लाईव्ह अर्थातच पनवेल टेनिस क्रिकेट.in चे सीईओ केतन दलवी आणि त्याचे फाउंडर संदीप वास्कर, किरण दलवी सीईओ यांचा इथं सन्मान केला जाणार आहे. आज जगभरामध्ये ही स्पर्धा लाईव्ह असते. आज त्यांचं नाव आहे पनवेल टेनिस क्रिकेट.in चं आणि त्यांचा इथं यथोचित मान सन्मान आणि आमची आठवण म्हणून एक चषक अर्थातच त्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाणार आहे. चला मॅन ऑफ द मॅचचा या मॅचचा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला फायनलचा मॅन ऑफ द मॅच आहे घनश्याम. तो मॅच खेळण्यासाठी गेला, त्यांचा एक प्रतिनिधी या. घनश्याम अवेलेबल नाहीये कारण देवीच्या पाडाला त्यांची मॅच आहे, त्या सांगलेत आम्हाला की आम्हाला लगेच तिथे पोहोचायचं आहे, तर त्यांना सहकार्य केलं. तर उमेश या घनश्यामचं बक्षीस घेण्यासाठी. आणि मी विनंती करतो पाहुण्यांमध्ये की आपण या मॅचचा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच घनश्यामला आपण ट्रॉफी द्यायची आहे. आपण लाईव्ह जर घनश्याम बघत असेल तर ही ट्रॉफी जयदेव मडवी याच्या शुभ असते ही मॅन ऑफ द मॅच त्याला दिली जाणार आहे घनश्यामला. तो अवेलेबल नाहीये पण उमेश आहे. तर चला पुढचा बक्षीस समारंभ उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने आज दिवसभर या स्पर्धेमध्ये झेल पकडल्यात आणि 33-66 आमचे चेतन पाटील यांनी का यायचं त्यांना विनंती करतो की त्यांच्या शुभास्थिती ट्रॉफी दिली जाणार. चेतन पाटील आणि पॅडी प्रदीप खारकर यांना पण इथून आयोजकांनी विनंती केली की तुम्ही पण यायचं आहे. या दोघांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पॅडीला मिळालाय. मला वाटलं की त्याला बोलवलं देण्यासाठी. द बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट प्रदीप खारकर पॅडी या स्पर्धेमध्ये झेल पकडल्या जवळजवळ
4 झेल पकडल्यात तर त्याला इथं बेस्ट फिल्डर म्हणून इथं ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाणार आहे. चेतन पाटील 3366 हे त्यांचं गाडी नंबर आहे आणि ते फेमस आहे. चेतन पाटील याच्या शुभ हस्ते पॅडीला सन्मानित केलं जात आहे. तर पुढचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि या सर्व ट्रॉफ्या आम्हाला दिल्या गेल्यात कैलासवासी मोरेश्वर दरकण पाटील यांच्या स्मरणार्थ दीपक मोरेश्वर पाटील यांच्या माध्यमातून ट्रॉफ्या दिल्या गेल्यात. व्ही डी पाटील चषक 2024 आणि बेस्ट बॉलर आहे तर जेवण पाटील यांना विनंती करतोय आपण यायचं. जेवण काका पाटील आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट आज ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल 7 विकेट घेतलेत तो ठरलाय घनश्याम पाटील. घनश्याम अवेलेबल नाहीये पण त्याचा केला प्रतिनिधी यायचा आहे. जयवंत काका पाटील यांच्या शुभ हस्ते तो सन्मान होणार आहे. घनश्यामचा उत्कृष्ट गोलंदाज ज्याने 7 गडी बाद केलेत. त्यानंतर पुढचं बक्षीस देण्यासाठी मी पाहुण्यामध्ये विनंती करतोय नारायण काका मडवी यांना विनंती करतोय की आपण यायचं आहे. नारायण काका मडवी यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज तर उत्कृष्ट फलंदाज देण्यासाठी नारायण काका मडवी यांना विनंती करतो. मला स्कोरर आणि सूचना दिली आहे की 2 खेळाडू या रेस मध्ये होते. एका खेळाडूच्या 33 धावा आहेत, एका खेळाडूच्या 35 धावा आहेत. म्हणजे फक्त 2 धावांनी बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड गेलाय. 33 धावा आहेत प्रयास शाह आणि 35 आहेत मयूर पाटील वंडर बॉय. तर बेस्ट बॅट्समन मयूर पाटीलचा इथं सन्मान करायचा. उत्कृष्ट फलंदाज बहुतेक दुसरी बॅक टू बॅक काल पण मयूरला बेस्ट बॅट्समन भेटला आणि आज दुसरा बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड भेटलाय आणि 35 धावांनी त्याला इथं सन्मानित केलं जाते. तर नारायण काका मडवी यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी द्यायचे. 2 फलंदाज होते प्रयास आणि माया अर्थातच 2 धावांनी मायाने बाजी मारली. आणि आता पुढचं बक्षीस आहे मला वाटतंय तिसरा क्रमांक घेण्यासाठी सिरीज घेऊ आपण. सिरीज आहोत कारण आयोजक आम्हाला सांगतात की सिरीज घ्या आपण बक्षीस लास्टला देऊ. तुलसीदास मडवी यांना विनंती करते आपण यायचंय. तुलसीदास मडवी आमचे शुभम मडवी यांचे पिताश्री तुलसीदास मडवी यांना विनंती करते आपण यायचंय. आणि या स्पर्धेचा सिरीज आणि दत्ता गोविंद मडवी त्यांनी पण यायचं आहे. नो डाऊट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर. आणि साजा अगोदर मी सांगेन की दत्ता गोविंद मडवी खरंच आम्ही तुमचा आभार मानतो. तुम्ही 2 दिवस 40+ आयोजन केलंय. आज देखील तुम्ही एवढा भारी मांड बघत मागच्या वर्षी एवढी आयडिया नव्हती कल्पना नव्हती पण या वर्षी तुला जरा एवढी भारी टेक्निक आली जबरदस्त. आणि भविष्यात तुझं असाच नाव होऊन दे. डेकोरेशन उल्वे नोटचा अध्यक्ष दत्ता गोविंद मडवी यांचा एकदा जोरदार ताल्या वाजवायचा आहे कारण ते अध्यक्ष आहेत. अध्यक्ष पदाला खूप महत्व आहे. आणि आता मी विनंती करतो मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर नो डाऊट 87 धावा 1 विकेट ज्याने मला वाटतं अगदी आरपार षटकार नेले बांधवाच्या बाहेर. प्रतीक पाटील वहाल अवेलेबल नाही आहे. ऍक्च्युली त्यांची मॅच आहे त्यामुळं आपण त्यांना सहकार्य केलंय. बक्षीस घेण्यासाठी ऍक्च्युली खेळाडू लागतो. मोठं बक्षीस आहे तो सिरीजचं बक्षीस आहे आणि ते बक्षीस देऊन आता धन्यवाद. प्रतीक पाटील 87 धावा 1 विकेट थँक्यू व्हेरी मच. आणि आता 3ऱ्या क्रमांकाचं पारदर्शक जात आहे. निहाल स्पोर्ट्स सुलवे संघाच्या खेळाडूने यायचं आहे. कॅप्टन संघ मालक आणि ते देण्यासाठी मी विनंती करतोय राजेंद्र पाटील आणि नितीन म्हात्रे या दोन्ही पाहुण्यांना मी मान्यवरांना विनंती करतोय. आणि प्रशांत म्हात्रे या 3 मान्यवरांनी यायचं बक्षीस देण्यासाठी. निहाल स्पोर्ट्स उल्वे या स्पर्धेमध्ये 3य क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. सचिन पाटील सागर मडवी छोट्या. चला बक्षीस घेण्यासाठी येतात आणि तब्बल 5,000 रुपये रोख रक्कम आहे 3ऱ्या क्रमांकासाठी. 5,000 रुपये फोटो घ्यायचा आहे. सचिन पाटीलची वापसी झाली आणि काय परफॉर्मन्स जबरदस्त.
5,000 रुपये आणि ट्रॉफी चमचमणारी. आणि आता दुसरं क्रमांकाचा मानकरी आहे मोहा कोलीवाडा. संघाच्या खेळाडूने यायचं आणि ते बक्षीस घेण्यासाठी मी विनंती करतोय पाहुण्यांमध्ये विजय शेठ खारकर आणि शरद दत्तात्रय खारकर या दोन्ही बंधूंना या A1 जोडीला आता मी विनंती करतो की आपण हा सन्मान करायचा आहे. विजय शेठ खारकर आणि शरद दत्तात्रय खारकर या दोन्ही पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केलेला आहे. तब्बल 10,000 रुपये रोख रक्कम एनव्हलप मध्ये आहे आणि एक भव्य दिव्य अशी ट्रॉफी चषक देऊन मोहा संघाचा इथं सन्मान केला जाणार आहे. कॅश प्राइज 10,000 आणि भव्य दिव्य अशी ही ट्रॉफी. व्ही.डी. पाटील चषक कैलासवासी अमोल नियोजन उल्वे आयोजित या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय मोहा कोलीवाडा. वेल प्लेड. बट हार्ड लक. फायनल मध्ये चांगलाच परफॉर्मन्स झाला. थोडक्यात 10,000 रुपये आणि चषक भव्य दिव्य ट्रॉफी. कॉंग्रॅच्युलेशन मोहा कोलीवाडा. वेल प्लेड. आणि या स्पर्धेचा अर्थातच कैलासवासी अमोल नियोजन उल्वे आयोजित व्ही.डी. पाटील चषक 2024 चॅम्पियन संघ प्रथम क्रमांक ठरलाय. नो डाऊट वहाल न्यू यंगस्टर वहाल संघ. आणि ते देण्यासाठी मी पाहुण्यामध्ये विनंती करतोय नरहरी काका मडवी आणि दीपक दादा पाटील या दोन्ही पाहुण्यांना विनंती करतो की आता आपण हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 20,000 रुपये रोख रक्कम आणि चॅम्पियनशिपची मोठी ट्रॉफी देऊन त्या संघाचा सन्मान केला जाणार आहे. ऍक्च्युली खेळाडू सगळे खेळण्यासाठी गेलेत. थोडासा नाराज आहोत आम्ही पण काही हरकत नाही. मात्र सहकार्य आम्ही केलंय आणि वहाल संघ या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलाय. त्यांचा फोटो होत आहे. आपण लाईव्ह मध्ये बघा पीटीसी लाईव्ह मध्ये. आणि बक्षीस समारंभ पार पडलाय आणि सर्व पाहुण्यांचा खेळाडूंचा प्रेक्षक वर्गांचं आम्ही आभार मानत आहोत. स्पर्धा व्यवस्थित पार पडली आहे आणि ही स्पर्धा आता मात्र इथं संपली असं मी जाहीर करतो आणि मी देखील थांबतोय. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.